मोठी बातमी सध्या समोर येते। कुंडमळा पूल दुर्घटनेचा फोटो सामच्या हाती लागलेला आहे। कुंडमळा पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालेला आहे आणि आपण पाहतोय की या दुर्घटनेचा फोटो एक्सक्लुसिव्हली साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। काल मावळमध्ये कुंडमळा या पर्यटन स्थळी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय। यात आतापर्यंत 51 जणांना रेस्क्यू करण्यात आले। आपले प्रतिनिधी दिलीप कांबळे आपल्या सोबत जोडले गेले। दिलीप, अगदी एक्सक्लुसिव्ह फोटो आपण पाहतोय हा, आतापर्यंत नेमकं काय अपडेट आहे, ताजी अपडेट? कुंडमळ्याचा काल जो आहे तो लोखंडी पूल पडला, त्याच्यावरती जवळजवळ 100 ते 150 लोक जे आहेत ते तिथून ते कुंडमळ्याला त्या तिकडल्या बाजूला जात होते। मात्र हे होत असताना ज्यावेळेस तो पूल पडला तर त्यावेळेसचा जो हा एक्सक्लुसिव्ह फोटो आपल्याकडे आलेला आहे, जेणेकरून कशा पद्धतीने ते लोक पडत होते ह्या नदीमध्ये, त्या सर्व दृश्य जे आहे त्या फोटोमध्ये दिसतंय। दिलीप, हा जो फोटो आपल्याला मिळाला आहे नेमका हा एखाद्या पर्यटकांनी कुणी हा कॅप्चर केलेला कळतोय? हा जो फोटो आहे इथे गावकरी जे रोडला तिकडल्या बाजूला उभे होते त्यांनी काढलेला हा फोटो आहे। हा जो फोटो दिसतोय यामध्ये अगदी दिसतंय की हा पूल जो आहे त्याचे 2 तुकडे झालेत आणि किती मोठ्या प्रमाणात यात लोक होते। अर्थातच कारण समोर येतंय की ओव्हरलोड झाल्यामुळेच हा पूल कोसळलाय। हो, बरेचसे इथले नागरिक पण मागे सांगत होते। काल पण सांगितलं तहसीलदारांनी मोठ्या प्रमाणात 100 ते 150 लोक जेव्हा तिथे आले तर त्यावेळेस तो सेल्फी काढण्याच्या नादात लोक त्या मध्यातल्या पॉइंटवर येतात आणि त्यावेळेस तिथे जास्त गर्दी झाली, त्याच्यामुळे हा पूल पडला असेल असं सांगितलेलं आहे। तर आता सध्याची तिथली परिस्थिती काय कुंडमळ्यावरची? तिथे अजूनही पर्यटक येत आहेत का? नाही, आता सर्व पूल तो तुटलेला आहे, त्याच्यामुळे जे वाहून गेले काही लोक, याचं सगळं जे आहे ते रेस्क्यू टीम जे आहे एनडीआरएफ असेल किंवा शिवदुर्ग असेल, हे सर्व आता इथं सर्व ते चेकिंग करत आहे सर्व नदीची। मग सध्या तिथलं पर्यटन बंद आहे? हो, तर पर्यटन सर्व बंद आहे। आणि स्थानिकांचं सध्या काय म्हणणं आहे नेमकं? कारण की 2 वर्षांपूर्वीच प्रशासनाने इथे पाटी लावली होती की हा धोकादायक पूल आहे, मात्र पावलं कुठलीच उचलली नाही आणि अशात कळलं की 8 कोटींचा निधी सुद्धा यासाठी मंजूर झाला होता, मात्र पूल बांधलाच गेला नाही। रवींद्र बेगे म्हणून इथले भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आताच आपल्याला बाईट दिली त्याच्यावरती की हा 10 जूनला याचं मुहूर्त होणार होतं, या 10 जूनला, मात्र त्याचं ते झालेलं नाही आणि पाऊसही मोठ्या प्रमाणात येतो, मात्र तो जो निधी वगैरे सगळे आलेला आहे आणि आता आम्ही ते भूमिपूजन वगैरे करणारच होतो, मात्र त्यात ही दुर्घटना घडली। अशात ही दुर्घटना जी घडली आहे, आता कुंडमळा या ठिकाणी पर्यटक येत असतात, हमखास येतात, पाऊस सुरू झालाय, आज मात्र इथे पर्यटन बंद आहे। नेमका किती फटका बसू शकतो इथल्या पर्यटन व्यवसायाला? इथे व्यवसाय केला जात नाही, इथे फक्त ह्या रोडवरून फक्त मधा जे आहे मधात जो पूल आहे तोच फक्त पडलेला आहे। अच्छा, मग सध्या इथे आपण पाहतोय की एनडीआरएफ आणि इतरही अजूनही टीम तिथे आहेत आणि शोधकार्य सुरूच आहे। हो, शिवदुर्ग आहे इथे, त्याच्यानंतर एनडीआरएफ आता इथे उभ्या आणि सर्व जे आहे त्यांच्या बोटी, हे सर्व नदीचे दोन्ही जे काठ आहेत ते आता सर्व चेकिंग चालू आहे। अच्छा, तर दिलीप, आपण असंच आमच्यासोबत जोडून राहा। सध्या आपण प्रेक्षकांना हा फोटो दाखवतोय, एकंदरीतच एक्सक्लुसिव्हली फोटो हा साम टीव्हीवरती सध्या आपण पाहतोय। ज्या क्षणी काल पूल कोसळला होता त्या क्षणी पुलावरती किती मोठ्या प्रमाणात लोक होते हे यातून स्पष्टपणे दिसतंय। खरं तर हा पूल अतिशय निमुळता आहे, फक्त पायी जाण्यासारखाच पूल आहे, मात्र या पुलावरून अगदी गाड्या देखील जात होत्या आणि अशात लोक देखील होते। 100 ते 150 लोक साहजिकच या पुलावरती तेवढ्या एका पट्ट्यात होते। जो पट्टा कोसळलाय, 2 तुकडे या पुलाचे ज्या पट्ट्यामध्ये झाले त्या पट्ट्यातली दृश्य आपण सध्या पाहतोय। तिथल्या स्थानिकांनी, पर्यटकांनी हा खरं तर एक फोटो कॅप्चर केलाय जो एक्सक्लुसिव्हली साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी होते।